मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून या पुरस्काराची घोषणा करण्यात आलेली आहे। 2023चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना जाहीर करण्यात आलेला आहे। ही आताची ब्रेकिंग बातमी आपण बघतोय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या पुरस्काराची घोषणा केलेली आहे आणि यावेळचा 2023चा जो महाराष्ट्र भूषण पुरस्कार आहे तो ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना जाहीर झाला आहे। सूरज सावंत आपले प्रतिनिधी फोन लाईनवरनं जोडले गेलेले। सूरज, आपण बघतोय आताची ब्रेकिंग बातमी आहे। मुख्यमंत्र्यांनी पुरस्काराची घोषणा केलेली आहे आणि ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झालेला आहे। नक्कीच आपण पाहतोय की अशोक सराफ यांचं योगदान हे मराठी चित्रपट सृष्टीसाठी खूप मोठं आहे। त्याचबरोबर नाट्य क्षेत्रात देखील त्यांनी काम केलेलं आहे। अनेक असे पिक्चर्स आहेत की त्यामध्ये त्यांनी भरीव कामगिरी केल्याचं पाहायला मिळत आहे। त्यामुळेच कुठेतरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आज ज्येष्ठ मराठी चित्रपट अभिनेते अशोक सराफ यांना हा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर केलेला आहे। खरं तर केवळ विनोदीच नव्हे तर अनेक गंभीर स्वरूपाचे त्याचबरोबर खलनायकी प्रवृत्तीची देखील अभिनय हे त्यांनी पडद्यांमधनं केल्याचं पाहायला मिळालेलं आहे। मराठी चित्रपट सृष्टीतील एक ज्येष्ठ कलावंत म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं। त्यामुळे अनेक मराठी चित्रपटातील अभिनेत्यांना खरं तर आजचा दिवस हा खूप महत्त्वाचा मानला जात आहे की अशोक सराफ यांना आज महाराष्ट्र भूषण जो महाराष्ट्रातला सर्वात महत्त्वाचा आणि मोठा पुरस्कार मानला जातो त्या नक्कीच सूरज, आपण बघतोय की हा अत्यंत महत्त्वाचा पुरस्कार मानला जातो आहे आणि एकनाथ शिंदेंनी खरं तर या पुरस्काराची घोषणा केलेली आहे। पण आता हा पुरस्कार नेमका कधी प्रदान करण्यात येणार आहे याबाबत अद्याप जो घोषणा केलेली आहे लवकरच त्यांना हा पुरस्कार दिला जाणार आहे। मात्र तारीख ही अद्याप स्पष्ट नसून लवकरच याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जाहीर करणार आहेत तारीख। मात्र मोठा जो मानला जातो तो महाराष्ट्र भूषण पुरस्कार आज अशोक सराफ यांना दिला जाणार आहे। नक्कीच एक महाराष्ट्राच्या दृष्टीने आणि मराठी माणसाच्या दृष्टीने अत्यंतच गौरवाची अभिमानाची ही गोष्ट आहे की अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा दिला जाणार आहे। याची घोषणाही झालेली आहे। धन्यवाद आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।